आलेलो आहोत तुळजापूर या ठिकाणी, जे की या ठिकाणी आज उपोषण चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किसनदादा पाटील जे जागर प्रतिष्ठान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि यांची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये गडकोट किल्ले महामंडळ चालू व्हावे आणि गेली 4 दिवसापासून हे उपोषणाला बसलेले आहेत आणि यांच्या उपोषणाची दखल आजपर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाने घेतलेली नाही. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. त्यांची परिस्थिती खूप खालवलेली दिसते की शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा व त्यांना त्यांच्या मागणीला सार्थ न्याय द्यावा. पाहू शकता आज तुळजापूरच्या तहसील कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मागण्या काय आहेत किसनदादा, कशी? आपल्या मागण्या अशा आहेत की आपली जे महाराष्ट्राची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी बलिदान देऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आपले जे गडकिल्ले आहेत, त्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने एक गडकोट विकास महामंडळ स्थापन करून त्या अंतर्गत दुर्ग संवर्धन केलं पाहिजे अशी आपली प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर गडकिल्ल्यांवरचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलं पाहिजे अशा आणि आपल्या आणखी काही प्रमुख मागण्या आहेत. बरोबर आहे. यांची कंडिशन नाही बोलण्याची, तरी ते आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहात. मी काही मागण्या आहेत त्यांच्या वाचून दाखवतो. तर यांच्या मागण्या या वरीलप्रमाणे आहेत. प्रमुख मागणी म्हणजे गडकिल्ले, मावळ्याच्या समाध्या, जन्मस्थळ, ऐतिहासिक ठिकाणे, जे साक्षी देणारे ठिकाणे आहेत, यांना राज्य सरकारने गडकोट विकास महामंडळ म्हणजे या ठिकाणी गडकोट विकास महामंडळ स्थापन करावं. ज्या समाध्या वगैरे आहेत त्यांचं संवर्धन करण्यात यावं, जे की प्रत्येक किल्ल्यावरती व महाराष्ट्रातील तथा महाराष्ट्राच्या बाहेरही काही आपल्या शूरवीरांच्या समाध्या आहेत, जे की आज मोडकळीत आलेले आहेत, ज्यांनी केलेलं कार्य की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत. दुसरं म्हणजे गडकिल्ल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे. प्रत्येक गडावर भगवा ध्वज कायमस्वरूपी बसवण्यात यावा. म्हणजे यांची मागणी तिसरी अशी की प्रत्येक गडावरती भगवा ध्वज हा बसवण्यात यायलाच पाहिजे. आणि चौथी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी प्रत्येक गडावर शासकीय पातळीवर स्वराज्य ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात यावे. तर 5वी मागणी यांची अशी आहे, वाईन शॉप, बिअर बार, दारूचे दुकान आदी यांना गड किल्ल्याचे व महापुरुषांचे नाव वापरण्यास बंदी देण्यात यावी व आधीपासून असलेली नावे बदलण्यात यावी. म्हणजे जे बार वगैरे, हॉटेल्स वगैरे जे आहेत, जे यांचे महाराजांविषयी व स्वराज्यांविषयी जे असे चुकीचे नाव वाटतात की बारला व हॉटेलला हे बारला हॉटेल नावे नसावीत, ही नावे बदलण्यात यावीत. आज पाहू शकता या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा या ठिकाणी आहे, त्याची रोज पूजा केली जाते. मीही दर्शन घेतो महाराजांचं. आपण कुठून आहात? मी जालना नेर इथून आलेलो आहे. किसनबाया हे माझे जुने सहकारी व मित्र आहेत. त्यांची जी धावपळ आहे किंवा जे कार्य आहे ते गडकोट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ यांच्या सर्व संदर्भात त्यांची कधीही आग्रह भूमिका राहिलेली आहे. किल्ले धारूर असो, आणि मी बघतोय आता त्यांचं माझं वय आहे की पण त्यांचे विचार हे खूप पलीकडचे आहेत. आणि जे आज ते ज्या गोष्टीसाठी उपोषणाला बसलेत तो विचार हा शासनानं आधीच करायला पाहिजे होता की बाबा तुम्ही ज्या निवडणुका लढवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय किंवा त्यांच्या कर्तृत्वाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्या महापुरुषाच्या काही गोष्टीसाठी आज जर आमच्यासारख्या किंवा किसन भैयासारख्या जर उपोषणाला बसायची गरज पडत असेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बरोबर आहे. यांचं असं म्हणणं आहे की किसन भैया ज्या कारणासाठी उपोषणाला बसले म्हणजे गड किल्ल्यांचे नावं जसे हॉटेलला देणं, जसं की महामंडळ स्थापन करणं, जसं गडकिल्ल्याचे नावं देणं, महामंडळ स्थापन करणं, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या शासनाने
आधीच करायला पाहिजे होत्या आणि या गोष्टीसाठी जर उपोषणाला बसण्यात यावं म्हणजे खरंच ही दुर्दैवाची बाब आहे की महाराजांच्या नावानं व गडकिल्ल्यांच्या नावानं एक महामंडळ स्थापन व्हावं की ज्यांच्या नावावर ज्यांच्या कारणानं तुम्ही आज सत्तेमध्ये आहात. बरोबर आहे. आज पाहू शकता की शिंदे साहेबाची सेना आहेच जे की शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय व त्यांची प्रतिमा ठेवल्याशिवाय त्यांचं कुठलंच कार्य होत नाही. या माणसाच्या नावानं महामंडळ व्हायलाच पाहिजे. अजून काही ठीक आहे. बरोबर आहे. तर आपण त्यांचे दुसरे आपण कुठून आलेलात? मी धारूर तालुका बीड जिल्ह्यामधून आलेलो आहे. मी जागर प्रतिष्ठानचा एक मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि जागर प्रतिष्ठानचा शिलेदार आहे. आणि आमचे जे किसनदादा पाटील यांची जी मागणी आहे ते महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करून लवकरात लवकर मागणीची अंमलबजावणी करावी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आज यांची तब्येत जी खूप खालवत चाललेली आहे याबद्दल काय बोललो आपण? खूपच दादाची आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. दादाची तब्येत अतिशय खालवलेली आहे. म्हणूनच सरकारला या ठिकाणी मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर मागणीची अंमलबजावणी करा, नाहीतर जागर प्रतिष्ठान प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, गावामध्ये रस्ता रोको करून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा निषेध करेल. मग एक त्यांचे मावळे आहेत जागर प्रतिष्ठानचे, त्यांचं असं म्हणणं की जर ठीक आहे त्यांना चेकअपसाठी ॲम्ब्युलन्स आलेले व काही डॉक्टर लोक आलेले आहेत तर आपण त्यांचं चेकअप झाल्यानंतर आपण नंतर बोलूयात त्यांची तब्येत. उपोषणाचा 4था दिवस आहे तरीही सत्ता प्रशासन आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यापर्यंत ईमेल, त्यांच्यापर्यंत आतापर्यंत निवेदन पाठवले तरी दखल घेतलेली नाही. लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी एवढीच मागणी करतो मी आणि थांबतो. इथून पुढे येणाऱ्या पिढींना आपण काय दाखवणार आहोत याचा एक विचार करणं गरजेचा भाग आहे. नामशेष झालेले किल्ले हे वाढतच चाललेले आहेत. त्यांना पुनश्च जीवदान देणं हे आपलं काम आहे. आणि किसनदादांची मागणी ही योग्य आहे. त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ही कुठलीही मागणी नसून तमाम शिवप्रेमी, गडप्रेमी यांना प्रोत्साहन देणारी आहे, इतिहास जपणारी आहे. आणि हे जर जपायचं असेल तर तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना, गडप्रेमींना इथंही आवाहन करतो की इथं येऊन त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यावा. जय शिवराय.